इतिहास होत असतो. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीचा कणनकण हिरव्या झेंड्याच्या सावटाने अपवित्र झाला होता. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते. मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे आकांत मानला होता दुश्मनाने आकांत. आणि अशा आकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंगजेब घायाळ केला, अफजलाचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोटं छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुद्रा करावा. महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. महाराजांचं स्वराज्य होतं कुणासाठी? महाराजांचं स्वराज्य होतं कशासाठी? महाराजांचं स्वराज्य होतं गोरगरिबांसाठी. महाराजांचं स्वराज्य होतं शेतकऱ्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं कष्टकऱ्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं गोमातेच्या रक्षणासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं माता बावल्याच्या अभुरक्षणासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं माता बावल्यांच्या कपाळावरचं कुंकू वाचवण्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं मंदिरावरचं कळस ठेवण्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं हिंदूच्या घरातली तोष टिकवण्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं अखंड हिंदुस्थानसाठी. महाराजांचं स्वराज्य होतं देव देश धर्मासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं गोरगरिबाच्या कल्याणासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं स्वराज्य निर्मितीसाठी. महाराजांचं स्वराज्य होतं रयतेचं राज्य आणण्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं रयतेच्या डोळ्यावर सुखाचं छत्र धरण्यासाठी. महाराजांचं स्वराज्य होतं तुमच्या आमच्या कल्याणासाठी. महाराष्ट्राच्या मातीत राजाधिराज छत्रपती शिवबा राजानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं नसतं तर तुमचा तांदळवाडीचा सप्ताह सुद्धा झाला नसता. ही कृपा छत्रपती शिवरायांची. भली भली संकट स्वराज्यावर आली. प्रत्येक संकटाला हा राजा पुढे उरला. एक 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 बलाढ्य संकट स्वराज्यावर आलं. एक बलाढ्य संकट स्वराज्यावर आलं होतं. आदिलशहाच्या दरबारातून राजाला मारण्याचा विडा उचलून एक दैत्य घेऊन आला होता. काय नाव पुरव त्याचं? अफजल खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा दाशी नाही गाणी व शक्तीची. दाशी नाही गाणी व शक्तीची. दाशी नाही गाणी व शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. अफजल खान नवाब 32 ताटाचा रोकड राजाला मारण्याचा विडा उचलून घेऊन आला. अफजल खान भेटीला येणार म्हटल्यावर त्याच्या भेटीची तयारी श्री महाराजांनी केली आहे. आणि अफजल खानाच्या भेटीच्या अगोदर महाराजानं सुंदर असा शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना. अशा या शामियान्यात खान दौल पडून खान दौल पडून शिवबाच्या संगती महाला. अफजल खानाच्या सोबत सय्यद बंडा नावाचा त्याचा वकील आहे. राजाचा समवेत शिवाजी महाले नावाचा त्यांचा शिदरबाज मावळा आहे. राजा आणि खान एकमेकांच्या समोर आलेले आहे. राजांकडे पाहून खान हसतो आहे आणि हसता हसता राजाला म्हणतात, आओ आओ शिवाजी राजे आओ, हमारे गला लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी. खान हाक मारी तो हसरी. खान आणि राजा एकमेकाच्या समोर आलेले. गळा भेटीसाठी एकमेकाच्या समोर दोघेही सज्ज आहे. राजाच्या समोर खान आहे.
32 दाताचा बोकर जिजाऊ नावाच्या वाघिणीच्या बछड्याने जिजाऊ नावाच्या वाघिणीच्या छाव्याने प्रतापगडाच्या पायथ्याला भर दिवसा फाडला. संभाजी गावजी यानं अफजल खानाचं मस्तक आपल्या हातात पकडलं आणि घरातल्या लेकरानं खेळणी खेळावी तसं अफजलच्या मस्तकासोबत राजाचे मावळे खेळतात. स्वराज्य वाचवलं, माता मौलाचं अब्रूरक्षण केलं, गोमातेचं रक्षण केलं, संत सज्जनांचं रक्षण केलं, मंदिरं सुरक्षित ठेवली. अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड फाडला म्हणून स्वराज्य निर्माण झालं. सर्वांनी हात वरती करायचे. पाठीमागचे महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ युद्ध झालं. तांदळवाडी घाट मध्ये तांदळवाडी घाट आणि तिथे चालला शिवचरित्राचा थाट. जोरात ताली वाजवायची आहे. वा वा आजची तांदळवाडी फक्त तांदळवाडी नाही तर आजची तांदळवाडी म्हणजे शिवनेरी आहे. आजचं कीर्तन फक्त हरिनाम कीर्तन नाही तर आजचं कीर्तन शिवनाम कीर्तन आहे. आजच्या कीर्तनात फक्त संत चरित्र नाही तर आजच्या कीर्तनात शिवचरित्र सुद्धा आहे. आजचं कीर्तन फक्त समाज प्रबोधन नाही तर आजचं कीर्तन धर्मजागृतीचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन फक्त संतांची शांती नाही तर आजचं कीर्तन शिवरायाची क्रांती आहे. आजचं कीर्तन फक्त संतांचं वैराग्य नाही तर आजचं कीर्तन म्हणजे शिवरायांचं धैर्य आणि सुराचं धैर्य आणि पराक्रम आहे. आजच्या कीर्तनात बसलेला फक्त तुकाबाईंचे वारकरी नाही तर आजच्या कीर्तनात बसलेले शिवरायांचे धारकरी सुद्धा आहे. जोरात ताली वाजवायची आहे. सगळ्यांचे हात ताट हवे आणि सर्वांनी जोरात गर्जना करायची आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. यांच्यासाठी टाळी वाजवायची. अफजलला फाडला. 350 वर्षापूर्वी महाराजांना या मातीत स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करून सुद्धा जे केलं ते सुद्धा होतं धर्माचे पालन करणे. पाखंड खंडन का करावं लागलं हे महाराजाला? तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या करणे काम